अर्थ कळतो का? 60 नंतर मावळायचं कधी त्याच्या नशिबावर आहे. 150 वर्ष जवळपास भीष्म पितामह जगले. जगण्याला काही अर्थ आहे का? काही 100च्या पुढं जगले, डोळ्याला दिसत नाही, कानाने ऐकू येत नाहीत, फक्त शरीर श्वासोश्वास घेते. अर्थ लक्षात आला? आता यज्ञ निघाले, लाईफ सपोर्ट सिस्टीम किती वर्ष जगून ठेवता येतं. माणूस पडलेला आहे, तो श्वास घेत नाही, मशीन श्वास घ्यायला लावते. चालू वर्षभर 2 वर्ष, जोपर्यंत तुमचे पैसे आहेत तोपर्यंत ते लोक जगवतात. जेव्हा तुम्हाला कंटाळा येतो किंवा आता काहीतरी डॉक्टर साहेब निर्णय करा, निर्णय झालेलाच आहे, पैसा फक्त निर्णय करू देत नव्हता, तो गेलेलाच आहे मनुष्य, पण सिस्टीम यंत्र त्याला जीवित ठेवतं. मन असं काहीतरी निर्माण करून जातं, वर्षानुवर्ष येणाऱ्या पिढ्या गुलाम राहतात. वर्षानुवर्ष येणाऱ्या पिढ्या गुलाम राहतात. आणि मनाची ही भावना आहे की मी अजरामर व्हावं, तर असं काही पेरून जा जगामध्ये की आपण नसलं तरी आपण पेरलेलं आयुष्यभर असावं. काही नसतं, निसर्गाचा नियम आहे. शरीर संपलं, तुकोबर आहे फार गोड शब्दामध्ये सांगतात, येथ नाही उरू आले अवतार. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, एरते पामर. जर देवादिकांना, रामचंद्र भगवान श्रीकृष्णांना जर या पृथ्वीवर राहता आलेलं नाही, एरते पामर, जीव किती, काय फायदा होणार आहे त्याचा? समजण्यासारखं आहे. मग ती जे मन आहे ना, मनाची जी विचारशैली आहे, मनाचं जे प्रोत्साहन आहे, मनाच्या ज्या घटना आहे, रेषा तयार करून जातं आणि त्या रेषेचा माणूस गुलाम होतो. मागे असं झालेलं आहे, पुढं असं होणार, मागं असं सांगितलेलं आहे, पुढं असं होणार, आणि होऊ नाही तर नाही होऊ, शब्दप्रयोग आला. पण मेंदूमध्ये तुमच्या ते मन बसवण्यात येतं. इतकं विचित्र मन आहे. व्यवस्थित ऐका मनाचा स्वभाव, मनाचे सिद्धांत, मनाचे विषय. जगात काहीही बदल नाहीत. याची भूमिका मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितली. अन्न, वस्त्र आणि निवारा. 10,000 कोटीचं घर असो, 5,000 कोटीचं असो, 1,000 कोटीचं असो, नाही तर विटाचं असो, त्याचं काम एकच आहे, निवारा देणं. त्या घराला पैसे किती लागले हा तुमचा प्रश्न आहे ना. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, हा मनाचा प्रश्न आहे. माझं घर मोठं आहे, वास्तवता अशी आहे, ते फक्त तुम्हाला निवारा देतं. 4 भिंती आणि आतलं जगणं. सजवा किती, पैसे किती घाला, नाही तर काही करा, काही संबंध नाही त्याचा. मनाची समजूत आहे ती. आणि संपूर्ण जगाकडे जर तुम्ही पाहिलं, मी मागाशी तुम्हाला टक्केवार असेल, 99% लोक, 99% लोक इथं गुंतलेले आहेत. 99% लोक. मला असं वाटतं, मला हे आवडतं, असं असावं असं वाटतं. माझं प्रवचन व्यवस्थित ऐका बरं का. ज्ञानेश्वरी काही कथा नाही आहे, एखाद्या राजाची किंवा मेलेल्या माणसाच्या कथा नाहीत. हे आपल्यासाठी काम येणाऱ्या वस्तू आहेत. ही जी भाषा आहे, याचं वाक्य जरा थोडंसं मनात ठेवा. मला हे आवडतं, मला असं असावं असं वाटतं, माझी अशी इच्छा आहे, हे जे आहेत ना वाक्य, हे पक्के करा. हे जे 2, 3, 4 वाक्य आहेत ना, तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हेच वाक्य तुमचे असतात. तुमच्या वाक्यामध्ये बदलच नसतो. मला हे आवडतं, मला हे पाहिजे, माझी अशी इच्छा आहे. याच्यापेक्षा तुमचं आयुष्य काय आहे तुम्ही चौकशी करून बघा. तुम्हाला काय पाहिजे तो तुमचा विषय आहे, त्याच्यावर चर्चा नाही. त्याचे मूळचे सिद्धांत एवढेच आहेत. मला हे पाहिजे, हे पाहिजे. मध्ये प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार वस्तू बदलते. गायक असेल तर त्याला गाणं पाहिजे, राजकारणी असेल तर त्याला सत्ता पाहिजे, विषयी असेल तर त्याला स्त्री पाहिजे, व्यापारी असेल तर त्याला पैसा पाहिजे. अर्थ कळला का तुम्हाला? पण एक वाक्य मूळ एकच आहे, मला पाहिजे. काय पाहिजे? तो ज्या कुळात जिथे जन्माला आला त्याचे संस्कार त्याच्यावर पडले, त्याच्यानुसार चालतो. व्यापारीचा मुलगा असेल तर पैसा मागणार. आता पुढचा टप्पा मन. मन काय करतं? ज्ञानोबराय सांगतात, मन फार महत्वाची वस्तू आहे. मन काय करतं? जे पाहिजे
मन संपूर्ण यंत्रणेला, जे मगाशी तुम्हाला मी 36 तत्व सांगितलेत ना, संपूर्ण यंत्रणेला मन त्या विषयाच्या मागे टाकायला. खूप गहन अर्थ आहेत, व्यवस्थित ऐका. माझ्या समोर बसलेले जगातले सगळे माणसं वैराग्यवान आहेत, त्यागी आहेत. कीर्तनकार, प्रवचनकार सांगतात ना, वैराग्यवान असायला पाहिजे, त्यागी असायला पाहिजे. माझ्या दृष्टीने सगळी लोक आहेत, फक्त आवडता विषय सोडून सगळा त्याग करतात. बरोबर आहे ना? आवडता विषय सोडून त्यागीच आहे तुम्ही. तुम्हाला जर काही समजा व्यापारी आहात तुम्ही, तुम्हाला म्हटलं राजकारण करायचं नाही बाबा, त्यागीच आहे. नाही म्हणजे काय? तुम्ही नाकारलं म्हणजे त्याग. त्याग म्हणजे काय? याच्यापेक्षा काही वेगळा त्याग असतो. तुम्हाला आवडीचं सोडून, वाक्य नीट आहे का, आवडीचं सोडून नकोय म्हणजे तुम्ही त्यागीच आहे. आवडीचं पाहिजे पण आवड सोडून नकोय, त्यागी आहात, वैराग्यवान आहात. खेळाडू बघा तुम्ही किती प्रॅक्टिस करतात ते. 12-12 तास शरीर सौष्ठव्य करणारे 12-12 तास व्यायाम करतात. काही माणसं काय काय मिळवण्यासाठी दिवस रात्र घराबाहेर असतात. घराचा त्याग नाही का?